शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे या दोघांमध्ये आता समेट होण्याची शक्यता आहे। कारण काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला होता। या प्रकरणी न्यायालयाने दोघांच्या पुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवलाय। त्यासाठी आज दोघेही नेते जळगाव न्यायालयात उपस्थित होते। मात्र आज या संदर्भात कोणताही निर्णय होऊ शकला नाही। न्यायालयाने पुन्हा दोनही नेत्यांना चर्चा करण्यासाठी 2 मेची तारीख दिली आहे। कृषी मंत्री असताना एकनाथ खडसेंनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्या शेतीसाठी अनुदान लाटल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला होता आणि याच आरोपांवरून खडसेंनी 5 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे। आणि या वादासंदर्भात आणि आज न्यायालयात जे घडलं त्या संदर्भात या दोघांच्याही काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर जे आरोप केले होते ते तथ्यहीन आहेत आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध 5 कोटी रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा मी दाखल केलेला आहे। आणि आज माननीय न्यायालयाने या संदर्भामध्ये तडजोड करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं होतं। न्यायालयासमोर या विषयाची आता चर्चा झाली आणि या चर्चेचा तपशील मी देऊ शकत नाही, परंतु या संदर्भामध्ये पुढच्या तारखेपर्यंत त्यांनी अवधी दिलेला आहे। काय आज तडजोडीसाठी न्यायालयाने आपल्याला बोलवलं होतं, काय तडजोड झाली आपल्या दोघांमध्ये? ते न्यायाधीशांनी दोघांना बसवलं आणि सांगितलं की आपण दोघांनी राज्याचे एक नेते आहेत, त्या हिशोबाने जळगाव जिल्ह्याचेही नेते आहेत, दोघांनी तडजोड करावी हे त्यांनी मध्यस्थी म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगितले। आम्ही त्यांची केलेल्या दाव्याप्रमाणे आमचं उत्तर आम्ही कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि आम्ही सांगितलं आहे की बिना शर्त बिना अट त्यांनी त्यांचा दावा मागे घ्यावा। आमचं काही एक म्हणणं नाही आहे।